वडील यांनी दोघांनी माझे बैल चोरून नेले हे मला माहीत पण नव्हते. माझ्या वडिलांचे त्यांचे काही व्यवहार झाले आहे का नाही हे मला पण ते पण माहिती नव्हते. तर त्यांनी माझ्या मालकीची दोन बैल आणि बैलगाडी नेलेली आहे. 24 तारखेला मी सकाळी शेणपाणी करण्यासाठी शेतामध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं. मी विचारपूस केल्यानंतर मला यांचे नाव माहिती मिळाली. तर मी 24 तारखेला किनवराच्या पोलीस स्टेशनला गेलो होतो. किनवराच्या पोलीस स्टेशनवाल्यांनी माझा रिपोर्ट घेतला नाही. मी 25 तारखेला पण गेलो तरी पण माझा 25 तारखेला किनवराच्या पोलीस स्टेशनने रिपोर्ट घेतला नाही. मी 26 तारखेला मी SP ऑफिसला गेलो. SP ऑफिसला अर्ध्याला SP साहेबांनी फोन केला PSI साहेबांना किनवराजांना. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 11 वाजेपर्यंत 27 तारखेच्या 11 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे बैल मिळून जाईल आणि तुम्ही किनवराजाला या. मी किनवराजाला पण आलो 26 तारखेला आणि मला तिथं म्हणे तू जाय आता घरी, तुला सकाळपर्यंत बैल भेटून जाईल. मला आज त्यांचा फोन आला सकाळी किनवराजाच्या कर्मचाऱ्यांचा फोन आला मला की तू ये म्हणे आपण साहेबांना भेटू. मी तिथं गेलो. मी साहेबांना बोललो की माझे बैल चोरीला गेलेले आहे, माझे बैल अशा माणसांनी नेले आहे, मला विचारलं नाही काही नाही. तर म्हणे कशामुळे नेले असं त्यांनी विचारपूस केली. तर माझ्या वडिलाचा आणि त्या कारभारी सांगण्याचा त्यांचा व्यवहार होता काय त्यांना मला माहिती नाही आहे. माझ्या देखता त्यांचा व्यवहार झालेला